नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हिनिंग वन अँड ऑल. मी डॉक्टर रश्मी बोरीकर, इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद ब्रांच आणि मिशन पिंक हेल्थ औरंगाबाद यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. इंडियन मेडिकल असोसिएशन ही MBBS पास झालेल्या डॉक्टरांची देशभर काम करणारी एक संघटना आहे, जी डॉक्टरांच्या एकत्र यासाठीचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि डॉक्टरांचे काही वेगळे प्रश्न सोडवण्यासाठी ही एकजुटीने काम करते. याच संघटनेच्या अंतर्गत आम्ही डॉक्टर मंडळींनी गेल्या काही वर्षापासून एक वेगळी सबडिव्हिजन काढलेली आहे, जिला नाव दिलेलं आहे मिशन पिंक हेल्थ. आपल्या सगळ्यांनाच याची जाणीव आहे की आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला वाढणारी लहान मुलं, तरुण वयातली मुलं, ज्यांना आपण ॲडोलसंट एज ग्रुप असं मानतो, ही सगळेजण म्हणजे आपल्या उद्याच्या देशाचे आधारस्तंभ आहेत. मग या सगळ्यांवर आपण नुसतं त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठीच काम केलं पाहिजे असं नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि उद्याचा आमचा नागरिक हा एक सशक्त, निरोगी, भविष्याचा वेध घेणारा, समाजाला आपलं मानणारा आणि समाजाप्रती भान ठेवणारा कसा असेल याचा विचार करून मिशन पिंक हेल्थ देशभर काम करते. महाराष्ट्रासाठी आमच्या औरंगाबादमधून याच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत डॉक्टर अर्चना भांडेकर. औरंगाबाद ब्रांचच्या चेअरपर्सन आहेत डॉक्टर उज्ज्वला झवर आणि मिशन पिंक हेल्थ औरंगाबादच्या सेक्रेटरी आहेत डॉक्टर मयुरा काळे. आणि मिशन पिंक हेल्थ ज्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये काम करतं असे आमचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष रंजलकर सर आणि आमचे सेक्रेटरी डॉक्टर यशवंत गाडे सर यांचं आम्हाला सगळ्याच कार्यक्रमांसाठी नेहमीच मार्गदर्शन असतं. गेल्या 2-3 वर्षामध्ये मिशन पिंक हेल्थनी समाजामध्ये जाऊन अनेक कार्यक्रम घेतले, ज्याच्यामध्ये मुलींच्या हिमोग्लोबिन तपासणीपासून सुरुवात करून मुलामुलींमध्ये एक जेंडर न्यूट्रल भाव आणण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही अनेक कार्यक्रम घेतले. पण गेली वर्षभर आपण बघतो आहोत की आपल्या प्रत्यक्ष भेटण्याला आणि प्रत्यक्ष काम करण्याला मर्यादा आलेल्या आहेत. म्हणून हा ऑनलाईनचा खटाटोप गेली वर्षभर आम्ही करतो आहोत आणि या माध्यमातून आपल्याशी पोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता श्रावण महिना चालू आहे आणि पावसाळाही चालू आहे. आपण सगळ्यांनी शाळेमध्ये शिकलेली कविता, हिरवे हिरवे गाल गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, असं सगळं वातावरण आपल्या आजूबाजूला आहे. आणि याच वातावरणामध्ये आपल्या घरातलं वाढणारं वयात येणारं मूल, द गर्ल्स अँड बॉईज ऑफ ॲडोलसंट एज ग्रुप, they should also grow like a good IQ, EQ human being. या सगळ्या दृष्टिकोनातून आजचा आपला कार्यक्रम आम्ही IMA औरंगाबाद ब्रांचच्या अंडर मिशन पिंक हेल्थ औरंगाबादतर्फे सादर करत आहोत. मी मिशन पिंक हेल्थच्या चेअरपर्सन डॉक्टर उज्ज्वला झवर मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा ओळख करून द्यावी आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. ओव्हर टू उज्ज्वला झवर मॅडम. नमस्कार. माझ्या मैत्रिणींनी जसं सांगितलं मिशन पिंक हेल्थचं काम आणि सगळ्याच गोष्टीची तिने छान आपल्याला प्रस्तावना केलेली आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत आहे, जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवत असतो की आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो. बहुतेक वेळा ज्या वैगुण्यामुळे आपले नुकसान होते त्याच्याप्रती आपण जागरूक असतो, त्याबद्दल जास्ती संवेदनाशील असतो. त्यामुळे कधीकधी आपल्या न्यूनगंडही येतो. पण आपण जाणतो की प्रत्येक व्यक्ती ही एकमेवाद्वितीय आहे. बस गरज आहे ती आपल्या अंतर्गत क्षमता जागवण्याची. इथेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेचे महत्त्व पडते. व्यक्तिमत्व विकासामुळे आळस,
अनुत्साह, निरसता यामध्ये अडकून न राहता व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि ध्येयाने प्रेरित बनते. व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या अडथळ्यांना पार करत स्वतःला फुलवत जाते. आपल्या सीमांच्या बंधनांना ती त्यागते आणि सर्व कामे अधिक उत्साहाने व चैतन्याने करते. यासाठी मला आज वक्ते लाभलेले आहेत डॉक्टर अनंत कडेठाणकर. यांचा परिचय करून देण्यास मला खूपच आनंद होत आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास असलेले डॉक्टरमधील व्यक्ती म्हणून डॉक्टर कडेठाणकर सर्वात योग्य व्यक्ती वाटली. अनुभवाचे बोल विद्यार्थी, पालक, शिक्षक व श्रोते यांना ते जेव्हा व्यक्त होतील तेव्हा अशीच व्यक्तिमत्वे निर्माण होऊन आपली पुढची पिढी समृद्ध व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश. डॉक्टर 1987 साली MD मेडिसिन झाले. सैन्य दलाच्या आकर्षणामुळे त्यांनी 1990 ते 1995 आर्मी मेडिकल कोअरमध्ये मेजर या पदावर काम केले. त्या दरम्यान पंजाब, बिहार, राजस्थान तसेच सीमारेषेवरही काम केले. सैन्य दलातील सेवेमुळे त्यांचे जीवन खूप समृद्ध झाले असे ते मानतात. सध्या स्वतःच्या खाजगी व्यवसायासोबत ते 27 वर्षापासून मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देत आहेत. त्याबद्दल त्यांना 2014 दिल्ली येथील मुख्यालयाने प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. त्यांना नाविन्याची आवड असल्यामुळे हृदयरोगासाठी ECP ही उपचार पद्धती मराठवाड्यात त्यांनीच रुजू केली आहे. त्याचबरोबर ते चित्रकारही आहेत. त्यांच्या ऑइल पेंटिंगची प्रदर्शने आधी भरलेली आहेतच. ते हवाईन गिटार वाजवतात. त्यांचे आत्तापर्यंत महाराष्ट्रात काही महाराष्ट्राबाहेर असे 98 कार्यक्रम झालेले आहेत. त्यांच्या आत्तापर्यंत 7 CDs बाजारात आलेले आहेत. त्यांनी त्यात संगीताचे विविध प्रकार हाताळले आहेत. ते नाटकात उत्तम काम करतात. स्वतः नाटक लिहून दिग्दर्शित करून सादर करतात. नुकताच त्यांना सालमन या नाटकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. अशा या हुरहुन्नरी व्यक्त्याला ऐकण्यास आपण सर्वच उत्सुक आहोत. तर त्यांनी आता आपलं मार्गदर्शन श्रोत्यांना द्यावं. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम मी IMA औरंगाबाद आणि मिशन पिंक हेल्थ या दोन्ही संघटनांचा ऋणी आहे की मला इथे बोलण्याची संधी दिली. खरं तर हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर तर पेड कोर्सेस होत असतात, हे खूप चलनीआन आहे. परंतु त्यातून खरा मेसेज काय गेला पाहिजे हा माझ्या दृष्टीने थोडं वेगळा आहे. त्यामुळेच मी आज जे काही बोलणार आहे ते थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आहे की पर्सनॅलिटी माझ्या डोळ्यातून कशी हवी ते सांगण्याचा माझा हा प्रयत्न राहील. खरं तर व्यक्तिमत्व म्हणजे काय हेच खूप जणांना माहीत नसतं. व्यक्तिमत्व म्हणजे काय की दिसायला चांगलं हवं, की धष्टपुष्ट हवं, की आपण कलाकार हवं, असा सगळ्यांच्या मनात संभ्रम असतो. शक्तिमान की बुद्धिमान. परंतु खरं सांगू असं काहीच नसतं. बऱ्याच गोष्टींचा जेव्हा संगम होतो त्यावेळेस ती व्यक्ती बनते आणि ते व्यक्तिमत्व बनत जातं. व्यक्तिमत्व म्हणजे काय म्हटलं तर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे ती व्यक्ती म्हणून कशी आहे हे पाहिलं तर ते व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येईल. म्हणजे एखादा व्यक्ती म्हणून आपल्याला आवडला तर त्याचं व्यक्तिमत्व आपल्या दृष्टीने चांगलं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीशी आपण संभाषण केल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला आवडतो की नाही यावरून त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे की नाही हे आपल्याला समजून येतं. बऱ्याच अंशी सगळ्यांच्या बाबतीत असंच होतं. म्हणूनच आपल्याला शाळा कॉलेजमध्ये काही शिक्षक आवडतात, काही आवडत नाहीत. आपण डॉक्टरांकडे जातो, काही डॉक्टर आवडतात, काही डॉक्टर आवडत नाहीत. तसंच प्रत्येक गोष्टीबद्दल घरात सुद्धा असतं. एक काकू आवडते, एक नाही आवडत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आपल्या दृष्टीतून काही गोष्टीत पॉझिटिव्ह असतं, काही गोष्टीत निगेटिव्ह असतं. परंतु आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य उद्देश की आपण आपलं व्यक्तिमत्व कसं बनवावं, आपल्याला कसं बनायचं आहे, त्या दृष्टीनं माझ्या नजरेतून काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. आता मी आपल्याला 4
एक्झाम्पल्स देतो. पहिली गोष्ट म्हणजे एक आपण म्हणतो तसा शक्तिमान धष्टपुष्ट माणूस आहे, शरीर कमावलेला, आणि तो एखाद्या गरीब भिकाऱ्याला किंवा फळवाल्याला मारतोय. तुम्हाला एका दृष्टीने त्याचं ते कमावलेलं शरीर हे पाहून वाटेल की अरे आपलं असं शरीर असायला हवं, पण तो जे काही करत आहे ते नाही आवडणार आपल्याला, कारण तो अन्याय आहे. एखादा व्यक्ती आहे अगदी सुटाबुटा, टाय एकदम राजबिंडा, आणि तो आपल्यासमोर पचकन पानाचं थुंकलंय त्याने भर रस्त्यावर, त्यावेळी त्याला त्याच्या सुटाबुटाला काहीच अर्थ उरत नाही. तिसरी एक व्यक्ती आहे, एक अतिशय सुंदर ललना, जिने खूप दागिने घातलेले, दिसण्यात एकदम आकर्षक आहे, परंतु आपल्याला थोड्याच वेळात कळतं की तिने तिच्या सासूला घराबाहेर काढलेलं आहे. म्हणजे एवढं सगळं जे आहे ते झिरोवर येतं, कारण त्या व्यक्तिमत्वात, त्या व्यक्तीमध्ये असा काही दोष आहे की जो तुम्ही स्वीकारू शकत नाही. विद्वान लोक, एखादा विद्वान व्यक्ती आहे, बुद्धिवंत आहे, परंतु सगळ्यांना हिडीस करतो, रागाने बोलतो, ते कुणाला सहन होईल? एक संस्कृत सुभाषित आहे ना, म्हणतात की विद्या विनयेन शोभते. म्हणजे जो बुद्धिवंत आहे, विद्वान आहे, तो विनयशील असेल तर त्याला ती विद्या शोभून दिसते. एका बाजूला तो विद्वान आहे, त्यांनी तुम्ही म्हणता की हिडीस करायला नाही पाहिजे, दुसरीकडे आपण म्हणतो त्यांनी विनयशील असायला पाहिजे. परंतु किती विनयशील? तो खूपच जास्त विनयशील झाला तरी सुद्धा प्रॉब्लेम येईल. म्हणून असं असतं की कोणतीही गोष्ट जास्त असू नये, म्हणजे त्याचा उर्मटपणाही जास्त असू नये आणि नम्रताही जास्त असू नये. त्यावेळेस ते परफेक्ट बॅलन्स सांभाळलं जातं. म्हणून मित्रांनो, आज माझा जो टॉपिक आहे त्याच्यात मी एक खास कवितेची मदत घेत आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुढे जाणार आहोत. उदाहरणार्थ आता हेच सांगितलं की त्यांनी रागराग पण नाही करायला पाहिजे आणि जास्त नम्रही नसायला हवं. कृष्णाजी नारायण आठले यांची मला असं वाटतं 40-50 वर्षापूर्वीची कविता असेल, परंतु ती आजही तेवढीच रिलेव्हंट आहे आणि मला खात्री आहे की जगाच्या अंतापर्यंत ती तशीच राहणार आहे. आता मी आपल्याला 4 जी उदाहरणं दिली होती त्याच्यात पहिला धष्टपुष्ट होता, ताकदवान, दुसरा व्यक्ती जो होता सुटापुटात होता, तिसरा अस्सल सौंदर्य होतं आणि चौथा विद्वान होता. म्हणजे ही 4ही गोष्टी असल्या तर आपलं व्यक्तिमत्व चांगलं होतं का, प्रभावी होतं का? नाही. तर यातला प्रत्येक व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही सर्वांगीण नजरेने पाहिलं तर ते परफेक्ट होत नाही. ज्यावेळी या सगळ्या वस्तू प्रमाणात असतात त्याच वेळेस ते व्यक्तिमत्व प्रभावी होतं. म्हणून मी जी कविता सांगितली त्या कवितेचं नाव आहे प्रमाण. आपण आता प्रत्येक गोष्टीत ते प्रमाण पाहणार आहोत. ज्यावेळी आपण त्या विद्वान माणसाचं उदाहरण घेतलं की तो सगळ्यांना राग भरतो, त्या बाबतीत या कवितेत, प्रमाण कवितेत असं सांगितलं आहे की अतिकोपता कार्य जाते लयाला, अतिकोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. अतिकोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. असे काम कोणतेही नसावे, असे काम कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळ्या गोष्टी प्रमाणात हव्यात. आपण जेव्हा लहानपणापासून जसं आपलं वय वाढतं त्यावेळेस आपल्या डोळ्यापुढे व्यक्तिमत्वाकरता कोणता तरी आदर्श असतो की मला असं बनायचं आहे. तसं बनणं फार काही सोपं नसतं, कारण आपल्या डोळ्यापुढे जो आदर्श असतो तो खूपच मोठा असतो आणि असायलाही हवा. पुढे चालून आपल्या असं लक्षात येतं की नाही, मला यापेक्षाही चांगलं बनायचं आहे. आपल्याला जर जगातला चांगला व्यक्ती बनायचा असेल, चांगल्या व्यक्तिमत्वाचा धनी व्हायचा असेल
तर आपल्याला तन मन धन सर्व काही अर्पण करावं लागतं. त्यावेळेस आपण एका ठराविक लेवलपर्यंत पोचतो, एक ठराविक पायरीवर आपण जातो. त्याकरता मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. तन मन धन. ज्यावेळेस आपण तन म्हणजे आपल्या शरीराचा विचार करतो, शरीर स्वास्थ्याचा विचार करतो, तर आपल्याला आयुष्यात काही ध्येय गाठायचं असेल तर शरीर स्वास्थ्य हे उत्तम हवं. विशेषतः तुम्हाला जर सैन्यात जायचं असेल, पोलीसमध्ये जायचं असेल, अशा ठिकाणी तर तुमचं शरीर स्वास्थ्य एकदमच चांगलं पाहिजे. त्याच्याकडे खूपच आपण लक्ष द्यायला पाहिजे. परंतु शरीराकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय? म्हणजे आहार कसा असावा? आहार हा जास्त प्रथिनयुक्त असावा. आपल्याकडे जास्त कार्बोहायड्रेट्स आपण खातो, ज्याच्यामुळे आपण लठ्ठ होतो आणि नानाविध आजारांना आपण निमंत्रण देतो. त्याच्यामुळे आपल्याला आहार हा संतुलित असावा, सर्वंकष असावा, जास्त प्रथिनयुक्त असावा. असा असेल तर तुमचं शरीर स्वास्थ्य, शरीराला मिळणारी ऊर्जा ती अगदी योग्य प्रमाणात मिळेल. दुर्दैवानं असं होतं, हे बहुतांश लोकांच्या बाबतीत होतं, की आपल्या शरीराला जेवढं हवं आहे त्यापेक्षा आपण खूप जास्त खातो. आपण शरीराचा खरंच वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर आपल्याला त्यापेक्षा खूप कमी ऊर्जेत आपलं भागत असतं. परंतु केवळ जिभेला चांगलं वाटतं म्हणून आपण कित्येक गोष्ट खातो. बहुतेक लोक त्या लोभातून मोहातून सुटत नाहीत. परंतु ज्यावेळी आपल्याला आपलं व्यक्तिमत्व, आपलं शरीर चांगलं करायचं आहे, तर ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की आहार आपला संतुलित असायला पाहिजे. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बऱ्याच वेळेस लोक जिममध्ये जातात, काही सप्लिमेंट्स घेतात. बऱ्याच वेळा काही सप्लिमेंट्समध्ये स्टिरॉइड्स वगैरे असण्याचा सुद्धा संभव असतो. हे खूप लोकांना माहिती नसतं. तर शरीर स्वास्थ्य जपताना जो आहार आपण घेतो त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आपण आता परत त्या कवितेकडे जाऊ. त्या कवितेत काय सांगितलं आहे की अतिभोजने रोग येतो घराला. घर म्हणजे शरीर. अतिभोजने रोग येतो घराला. पहा, 50-60 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. उपासे अति कष्ट होती नराला. तुम्ही जास्त उपवास केले तर उपवास करणाऱ्या व्यक्तीला कष्ट होतात. त्याच्यामुळे अतिभोजने रोग येतो घराला, उपासे अति कष्ट होती नराला. फुका सांग देवावरी का रुसावे. फुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर असं हे शरीर आहे आणि त्याच्याकरता आपण जे खातो तो आहार. आहारानंतर दुसरी गोष्ट आहे व्यायाम. तुम्हाला शरीर चांगलं जपायचं असेल तर व्यायाम करायलाच पाहिजे. परंतु आता ज्यावेळेस व्यायामाचा आपण विचार करतो तर आपल्याला 2 प्रकारचे लोक जगात दिसतात. एक वर्ग जो अजिबात व्यायाम करत नाही. त्यांना कितीही सांगितलं तरी व्यायाम करत नाही. एका पेशंटला मी सांगितलं की अहो तुमचं वजन किती वाढलं आहे, तुम्ही काहीतरी खेळ खेळत जा. आधी त्यांना व्यायाम सांगितला पण ते व्यायाम म्हटल्यावर ते जरा नाखुश दिसले. म्हणून मी म्हटलं तुम्ही निदान खेळ खेळत जा, तुमचं वजन कमी व्हायला पाहिजे. तुम्ही 2 महिने जर व्यवस्थित खेळ खेळलात तर तुमचं वजन निश्चित कमी होईल. 2 महिन्यानंतर ते गृहस्थ आले. तेव्हा तुम्ही काही सांगता डॉक्टर, काय 2 महिने तुम्ही 1 तास सांगितलं, मी 2 तास खेळलो पण माझं 1 ग्रॅम वजन कमी नाही झालं. म्हटलं कोणता खेळ खेळला तुम्ही? तर ते म्हणाले पत्ते. आता पत्ते खेळल्याने यांचं वजन कसं कमी होणार? तर एक असे लोक ज्यांना व्यायामाबद्दल बिलकुल इच्छा नाही, व्यायाम करण्यात आनंद नाही, असे लोक. आणि दुसरा ग्रुप जो आहे तो काही खरे व्यायाम करणारे असतील, काही फॅशन म्हणून करणारे असतात आणि काही अति व्यायाम करणारे असतात. अति व्यायाम करणारे सुद्धा वाईट. एक तर बरेच लोक उशिरा व्यायाम सुरू करतात. म्हणजे असं पाहण्यात आले की काहीतरी आजार झाल्यानंतरच ते व्यायाम सुरू करतात. एक कार्टून होतं, एक गृहस्थ असे
बाल्कनीतून खाली पाहतायत आणि खाली एक गृहस्थ असे पायी चाललेत, तर वरचे बाल्कनीत जे उभे आहेत ते त्यांना विचारतात, काय बायपास झाली वाटतं? म्हणजे तुम्हाला काहीतरी आजार झाल्यानंतरच तुम्ही व्यायाम सुरू करता. तर एक अजिबात व्यायाम न करणारे आणि दुसरे खूप व्यायाम करणारे, तर अति व्यायाम सुद्धा वाईट. आजकाल मॅरेथॉन पळण्याची एक टूम निघालेली आहे किंवा फॅशन झालेली आहे. स्वतःची वैद्यकीय तपासणी न करता केवळ आमका एक पळतोय म्हणून मी पळणार आणि एक तिथे 2 असं करून फोटो काढणार, ही जी टूम आहे ही बऱ्याच वेळेस शरीराला घातक आहे. बरेचसे मॅरेथॉन पळालेले लोक त्यांना हृदयविकार येऊन त्यांचे मृत्यू झालेले आहेत असंही निदर्शनास आलेलं आहे. हे झालं व्यायामाबद्दल. तिसरी गोष्ट म्हणजे जे तुमचं शरीर स्वास्थ्य खराब करू शकतं ते म्हणजे व्यसने. आजकाल व्यसनांचा एवढा सुळसुळाट झालेला आहे की खरंच आपल्या मुलांना त्याच्यापासून जपणं, त्यांना व्यसनांच्या आहारी न जाऊ देणं हे अत्यंत कठीण बनलेलं आहे. एक काळ असा होता जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस मी तालुक्याच्या ठिकाणचा, तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही हॉटेलमध्ये गेलेले दिसलात तर घरी अक्षरशः काठीने बडवायचे, कारण हॉटेलमध्ये जाणं ही चांगली गोष्ट समजायची नाही. या उलट आता तर आईवडील मुलाला घेऊन जातात हॉटेलमध्ये, मुलाला सगळ्या हॉटेल्सची नावं माहिती असतात, डिशेस माहिती असतात. त्याच्यामुळे हे जे हॉटेलिंग आणि पर्यायाने व्यसन याच्या आहारी आपली मुलं कधी पडतात हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की व्यसनांचा उदो करू नका. तिसरी गोष्ट ती म्हणजे राहणीमान, पोशाख. हे सगळं शरीराबद्दलच चाललेलं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे पोशाखाबद्दल, कारण ज्यावेळेस आपण व्यक्तिमत्वाबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला जेव्हा नवीन व्यक्ती भेटते, दिसते, तर आपली पहिली दृष्टी पडते ती त्याच्या पोशाखावर, की तो कसा राहतोय. आणि खूपदा व्यक्तीच्या मानसिक संतुलनाचा सुद्धा त्यावर परिणाम होतो. म्हणूनच आपल्याला कोणी रस्त्याने असा अजागळ कोणी दिसला तर आपण एक मनात शंका येते, हा वेडाबिडा तर नाही. एवढं पोशाखाला महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या भेटीत आपला पोशाख हा दुसऱ्याला आवडला पाहिजे. परंतु म्हणून काही आपण नेहमीच असे लग्न समारंभात घालतो असे कपडे घालून जात नाहीत. मग आपण आपलं व्यक्तिमत्व फुलवण्याकरता आपण कसे कपडे घालायला पाहिजेत? तर कपडे नेहमी प्रसंगानुरूप घालायला पाहिजेत. म्हणजे आपण प्रोझोन मॉलमध्ये ट्राउझरवर जात नाहीत किंवा एखाद्या फ्युनरलला आपण 3 पीस घालून जात नाही. कारण काय की ते खूपच ऑड होईल. प्रसंगानुरूप कपडे घालायला हवेत. स्वच्छ टापटीप राहायला पाहिजे. असं केलं तर तुमचा पोशाख हा चांगला राहील आणि पहिल्या भेटीत तुम्ही व्यक्ती म्हणून कुणाला आवडू शकतात. यावर सुद्धा त्या प्रमाण कवितेत खूपच चांगलं सांगितलेलं आहे. 40-50 वर्षापूर्वीची कविता आजच्या स्थितीत सुद्धा किती रिलेव्हंट आहे पहा. ते म्हणतात, अतिभूषणे मार्ग तो संकटाचा. तुम्ही खूप सारे दागिने घातले, मोठमोठे 5-5 तोळ्याचे मंगळसूत्र घालून चाललात रस्त्याने, तर मंगळसूत्र चोर तर तुम्हाला माहितीच आहे. तर अतिभूषणे मार्ग तो संकटाचा. तुम्ही स्वतःला संकटात टाकता. अतिथाट तो वेश होतो नटाचा. तुम्ही एखादा नट असल्यासारखे रस्त्याने चालू शकत नाही. त्याच्यामुळे अतिभूषणे मार्ग तो संकटाचा, अतिथाट तो वेश होतो नटाचा. रहावे असे की न कोणी हसावे. रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणूनच आपलं राहणीमान, पोशाख असा असावा की रहावे असे की न कोणी हसावे. अशा आपल्या सगळ्या शरीराबद्दलच्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर दुसरं मी जसं सांगितलं की
चांगलं व्यक्तिमत्व बनण्याकरता तन मन धन अर्पण करावं लागतं. तर दुसरी गोष्ट आहे मन. मन ही अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे की जो ताब्यात ठेवणं खूप कठीण. बहिणाबाईंची कविता आपल्याला माहितीच आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. तसंच त्यामुळेच हे मन आपल्याला यशस्वी होण्याकरता मदत करतं, तसंच आपल्याला त्याच्यापासून दूरसुद्धा लोटतं. ती कविता तुम्ही नीट ऐकली तर त्याच्यात मन कसं क्षणात इथे उडतं तर क्षणात तिथे उडतं. किती लोभांनी तुमचं मन आकर्षित होतं, किती जहरीला तुमचं मन बनू शकतं हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला यशस्वी होण्यात, आपलं व्यक्तिमत्व चांगलं ठेवण्यात, आपल्या मनाला सुदृढ ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग मनाला सुदृढ ठेवण्याकरता काय हवं? तर सर्वप्रथम प्रामाणिकपणा. प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रामाणिक राहा. जिथे कुठे अप्रामाणिक राहाल तिथे त्याला मनच तुमचं त्याच्याकरता रिस्पॉन्सिबल आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व कुणाच्या ना कुणाच्या तरी लक्षात येईल की हा व्यक्ती अप्रामाणिक आहे. दुसरी गोष्ट वक्तशीरपणा. विशेषतः ज्यांना स्पर्धा परीक्षा, मोठमोठ्या परीक्षा, मोठमोठे इंटरव्ह्यूज अशा ठिकाणी जायचं आहे, त्यांना मनाच्या या गोष्टी सगळ्या खूप उपयोगी पडतील की तुम्ही वक्तशीर असलं पाहिजे. एक ते फेमस गोष्ट आहे की ऑलिम्पिकवाल्याला माहीत आहे की किती सेकंदांनी त्याचं पदक सुटलं आहे. नंतर अपघातातल्या लोकांचं किती छोट्या डिस्टन्सवरून किंवा किती छोट्या मिलीसेकंदवरून त्या अपघातातून वाचलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करता वक्तशीरपणा आणि वेळ हे फार महत्त्वाचं आहे. तसंच यशस्वी व्हायचं असेल तर चिकाटीही पाहिजे. मनाच्या या सगळ्या गोष्टी असतील तर नुसतं व्यक्तिमत्वच चांगलं होतं असं नाही, तर तुम्ही तुमच्या व्यवसायात आणि प्रत्येक गोष्टीत यशस्वी होता. आणि आणखी एक मनाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, ते म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवण्याकरता काय हवं तर दुसऱ्यांबद्दल आदर आणि प्रेम. ज्यावेळेस तुम्हाला घरातल्या लोकांबद्दल प्रेम वाटत असेल, मित्रांबद्दल खरोखर प्रेम वाटत असेल, त्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या घरातल्या लोकांनाही आवडतं आणि तुमच्या मित्रांनाही आवडतं. हीच गोष्ट आमच्या व्यवसायात पेशंट्सच्या बाबतीत होते. आम्हाला त्यांच्या आजाराबद्दल तळमळ आहे हे जर त्यांच्या लक्षात आलं तर आमच्याबद्दलचा आदर त्यांच्या मनात कितीतरी पट जास्त होतो. तर आपण असं हे मनाबद्दल पाहिलंय. मनाचाच आणखी एक भाग म्हणजे बोलणे. ज्यावेळी आपण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो आणि आपण पाहिलं की पहिली भेटीत आपण त्याचं राहणीमान, कपडे ते पाहिलं. दुसरी गोष्ट असते संवाद साधण्याची. आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतो त्यावरून तो व्यक्ती आपल्याला आवडतो की नाही हे कळतं. आपण एखाद्याच्या घरी जाऊन येतो आणि तो व्यक्ती काहीच बोलला नाही तर आपल्याला मनस्वी राग येतो. त्यांनी भले तुम्हाला एक अत्यंत चांगला चहा पोहे करून दिले, तो व्यक्ती आपल्याशी बोललाच नाही तर तुम्ही त्याच्याबद्दल निगेटिव्ह मत घेऊनच घरी येता. या उलट आपण एखाद्याकडे गेलो आणि तो इतका बोलत बसला की तुम्हाला काही स्वतःचं नाव सांगण्याची सुद्धा संधी दिली नाही तर आपण घरी आल्यावर बोलतो काय बडबड करत होता, काय अर्थ नाही होता त्याच्यात. तर तुम्हाला या सगळ्याचं सुवर्ण मध्य साधायला पाहिजे. तुम्ही असं बोलायला पाहिजे की दुसऱ्याला ते ऐकत वाटलं पाहिजे. तुम्ही बघाल की जे चांगले बातमी देणारे असतात त्यांच्या बातम्या, काही जणांच्या बातम्या ऐकाव्याशा वाटतात कारण त्यांचं बोलणं मधाळ असतं, त्याला एक विशिष्ट लय असते. तुम्ही कोकणात वगैरे जा, गोव्याची भाषा ऐका की ऐकत राहावी वाटते, बंगाली ऐकत राहावी वाटते, चांगली मराठी ऐकत राहावी वाटते, कारण की त्याला एक अशी लय आहे, तो एक ठराविक हेल आहे. हे काहीच न करता तुम्ही अत्यंत गद्य बोलत राहिलात तर तुमचं बोलणं फारसं ऐकावं वाटणार नाही. एक तर मुळात आपणच बोलायचं, दुसऱ्याला अजिबात बोलू द्यायचं नाही हे वाईट, किंवा काहीच बोलायचं नाही तेही वाईट. म्हणून प्रमाण या कवितेत काय सांगितलं,
अति भाषणे विटती बुद्धिवंत. अति भाषणे विटती बुद्धिवंत. अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत. अति भाषणे विटती बुद्धिवंत. अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत. खरे तत्व ते अल्पशब्दे ठसावे. खरे तत्व ते अल्पशब्दे ठसावे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यावर छाप पाडायची असेल तर जे काही आहे ते योग्य शब्दात आणि थोड्या वेळात आपण सांगायला हवं. तर ते तुमचं बोलणं अत्यंत परिणामकारक होईल. काही जण विनाकारण वाद घालतात. त्या वादाने काहीच निष्पन्न होत नसतं, पण वाद घालण्यात त्यांना खूप आवडतं. तसंच काही लोकांचं बोलण्यात दोष असा असतो किंवा वागण्यात दोष असा असतो की त्यांना नाही म्हणता येत नाही. माझा एक मित्र मला नेहमी म्हणतो की तुला नाही म्हणता येत नाही, तुला किती नुकसान होत आहे. तो खरं बोलतो, कारण तुमचं व्यक्तिमत्व चांगलं करायचं असेल तर तुम्हाला नाही सुद्धा म्हणता आलं पाहिजे. केवळ कसं म्हणावं नाही असं म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो केलं तर तुम्ही कधी ना कधी अडचणीत येतात. त्याच्यामुळे व्यक्तिमत्वातला हा एक महत्त्वाचा पैलू तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हेच प्रमाण या कवितेत काय सांगितलं आहे. अतिवाद घेता दुरावेल सत्य. अतिवाद घेता दुरावेल सत्य. अति होस हो बोलणे नीच कृत्य. बरेच लोक आपले हो 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 करतात प्रत्येक गोष्टीला, ते सुद्धा वाईट आहे. अतिवाद घेता दुरावेल सत्य. अति होस हो बोलणे नीच कृत्य. विचारे तुवा ज्ञान मार्गे घुसावे. विचारे तुवा ज्ञान मार्गे घुसावे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तुम्ही जे काही आहे ते स्वतःच्या ज्ञानाने स्वतःच्या मनाने ठरवा, म्हणजे मग तुमचं बोलणं परिणामकारक होईल, तुमचा सगळा हेतू साध्य होईल. तर मित्रांनो, मी आतापर्यंत आपल्याला माझ्या नजरेतून तन आणि मन अर्पण करण्याकरता काय करावं आणि त्या गोष्टींकडे कसं पाहावं हे सांगितलं. तिसरी गोष्ट आहे धन. कोणी म्हणेल व्यक्तिमत्वाचा धनाशी काय संबंध आणि हा मुद्दा इथे कशाला काढला. परंतु व्यक्तिमत्व तुमचं लहानपणापासून मोठे होईपर्यंत, म्हातारे होईपर्यंत फुलत जात असतं. तुम्ही जसे वाढता तशी एक पायरी अशी येते की जिथे तुम्ही कमावू लागता आणि कमावला सुरू झाल्यानंतर तुम्हाला धन मिळतं आणि मग तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी एक पैलू हा जोडला जातो. म्हणून धन या गोष्टीबद्दल मला असं वाटतं की व्यक्तिमत्वात तो निश्चितच मिसळून जातो. सर्वसाधारणपणे एक मध्यमवर्गीय घरातलं एक शिकवणं असतं की धन हे मिथ्या आहे, पैशाच्या मागे लागू नका, पैशात काही अर्थ नाही, पैसा तुम्ही काम करा आपोआप येतो वगैरे. हे सगळं गोष्टी मला असं वाटतं खूप थेरॉटिकल आहेत. आजच्या जगात तरी ह्या थेरॉटिकल आहेत. माझ्या मते धन ही एक अशी गोष्ट आहे की जी माणसाला आत्मविश्वास देते. तुमच्या खिशात पैसे नाहीत किंवा खूप कमी पैसे आहेत आणि तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर एखादी ऑर्डर करायला तुम्ही दोनदा आपल्या खिशातून पैसे काढून पाहतात किती आहेत आपल्याकडे आणि मग मेन्यू कार्ड मागून ह्याच्यातलं आपल्याला काय चालतं वगैरे. हे चूक नाही आहे, परंतु तेच तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास असतो. त्यामुळे धन ही गोष्ट आपल्या जीवनात, व्यक्तिमत्वात खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला तर ते गाणं आठवत असेल, द होल थिंग इज दॅट के भैया सबसे बडा रुपया. बरेच लोक म्हणतात मनी इज जस्ट अ पीस ऑफ पेपर, बट माइंड नो बडी इट हॅज नॉट सीन डस्टबिन.
पैसा हा महत्त्वाचाच आहे, परंतु त्याच्याबद्दल त्याच्या मागे धावणं, त्याच्याकरता अनैतिक कृत्य करणं हे मात्र अत्यंत चूक आहे. नैतिक मार्गाने मिळवलेला पैसा आणि त्याने मिळालेला आत्मविश्वास हेच खरं व्यक्तिमत्व आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाच्या या गोष्टी आहेत. आणखी एक गाणं जे यात लागू होतं ते म्हणजे दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ एक दिन दुनिया काहीतरी आहे ते सारी दुनिया दुश्मन बन जाती है. तर धन ही गोष्ट अशी आहे की जी तुम्ही नैतिक मार्गाने कमवा आणि त्या मार्गाने तुम्हाला आपलं व्यक्तिमत्व फुलवा. परत आपण तिथेच येतो, प्रमाण किती असावं त्याचं. अतिद्रव्य ही जोडीते पापरास, अतिद्रव्य ही जोडीते पापरास, अति घोर दारिद्र्य तो पंखवास. दारिद्र्यही नको, अति घोर दारिद्र्य तो पंखवास. धने वैभवे, धने वैभवे त्वान केव्हा फसावे. या अर्थाने धन हे मिथ्या आहे. धने वैभवे त्वान केव्हा फसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर मित्रांनो, तन मन धन या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत आपलं व्यक्तिमत्व फुलवण्याकरता, आणि त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तरच आपला व्यक्तिमत्व विकास होईल. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय तर हिऱ्याला पैलू पाडणे. आपण एक एक पैलू आपल्या मनाला, शरीराला पाडत राहतो आणि त्या अर्थाने आपलं व्यक्तिमत्व फुलत जातं. प्रत्येक जन्माला येणारा व्यक्ती एक हार्डवेअर घेऊन जन्माला येत असतो. आपलं बुद्धी जे हार्डवेअर आहे, प्रत्येकाला तुम्ही ॲनाटॉमिकली पाहिलं तर सारखंच असतं, परंतु प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. जसजसं त्याचं वय वाढतं तसं हार्डवेअर तर त्यांच्याकडे आहे, परंतु त्याच्यात वेगवेगळी सॉफ्टवेअर्स टाकली जातात. ही सॉफ्टवेअर्स जी टाकली जातात ती घरातल्या लोकांकडून, आईवडिलांकडून टाकली जातात, पुढे शाळेत गेल्यात की शिक्षकांकडून टाकली जातात. ही सॉफ्टवेअर्स त्या व्यक्ती जसजशी जातात तसतसा तो व्यक्ती त्याला पैलू पडतात, त्याचं व्यक्तिमत्व विकास पावतं. हे बरेचसे सॉफ्टवेअर्स टाकणं हे आईवडिलांचं काम आहे. म्हणजे जे मुख्य संगोपन आईवडील करतात त्यांचंच हे काम आहे. म्हणूनच म्हणतो की ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. जन्मल्यापासून जसजसे ते मोठे होतात तसतसं त्यांचं व्यक्तिमत्व फुलवायचं काम आईवडील करतात. ही मुलं आईवडिलांना आणि शिक्षकांना फॉलो करतात. त्यामुळं त्यांचीही जबाबदारी आहे की त्यांना कसे पैलू पाडायचे. तुम्ही जसे पाडताल तसे त्यांना पडत जातील. हे झालं त्यांना घडवण्याचं. परंतु ज्यावेळी एखादा व्यक्ती स्वतःचा विकास करायला पाहतो तर त्यांनी आपलं व्यक्तिमत्व फुलवण्याकरता आहे तन बन धन शिवाय इतर असे अनेक गुण आहेत, इतर अनेक गोष्टी आहेत की तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आवडेल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ भाषा. मला स्वतःला भाषा शिकायला आवडतं. मी बऱ्याच वेळेस मुलांना सांगत असतो की त्यांनी आपली भाषा सोडून एक भारतीय भाषा आणि इंग्रजी सोडून एक विदेशी भाषा शिकायला पाहिजे. ही भाषा शिकण्याचा किती मोठा फायदा आहे हे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात गेल्यावर कळेल. मी जे काही शिकलो साधारण तेलुगू, पंजाबी, मल्याळी पेशंटशी बोलण्यापुरतं मी शिकलो. आणि त्याचा मला प्रचंड फायदा असा झाला की त्याच्यामुळे माझे पेशंट वाढले. हा फायदा मी मानत नाही, परंतु त्यांच्याशी 2-3 वाक्य बोलल्यानंतर त्यांना जो माझ्यात विश्वास वाटतो ते माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. नवनवीन काहीतरी शिकायला पाहिजे, नवनवीन करायला हवं. मी गंगापूरला मेडिकल ऑफिसर होतो आणि त्यावेळेस
अपडाऊन करायचो बसनी आणि नेहमी जाऊन ड्रायव्हर कंडक्टर ओळखीचे झाले होते. तो कंडक्टर माझ्याकरता त्याच्या शेजारी जागा ठेवायचा आणि त्यावेळी त्यांचे ते असे ॲल्युमिनियमचे तिकिटांचं एक मोठी पेटी असायची आणि तो ज्यावेळेस पुढचं स्टेशन यायचं तोपर्यंत तो त्याच्यावर काहीतरी लिहायचा. आपल्याकडचे रस्ते सगळ्यांना माहिती आहे किती खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यातून बस अशी आदळत जायची तरी तो बरोबर लिहायचा. त्यामुळे मला असं उगाच एक उत्सुकता झाली की अशा चालणाऱ्या बसमध्ये कसं लिहिता येतं. तर मी नंतर 2 महिने प्रॅक्टिस करून ते शिकलो. मला सांगायला आनंद होतो की मी आजकाल कारमध्ये मागे बसून माझे लेख बरेच मी कारमध्ये लिहिलेले आहेत. असे वेगवेगळे फायदे होतात. एक वेगळं व्यक्तिमत्व आपलं बनत जातं. माझ्या डोळ्यापुढे स्वप्न होतं की मला आर्मीत जायचं. MD झाल्यानंतर ते मनात ठेवून मी काय काय कष्ट घेतले ते मी फार विस्ताराने इथे सांगू शकत नाही, परंतु त्याच्याकरता खरंच वेडा झालो होतो आणि शेवटी आर्मीत गेलोच. तसं सगळ्यांनी स्वप्न पाहायला पाहिजेत. आपलं काहीतरी स्वप्न असल्याशिवाय आपल्याला काय बनायचं ते समजत नाही. आणि विशेषतः आपल्या मराठवाड्यातल्या भागात लोकांकडे प्रतिभा आहे, ज्ञान आहे, परंतु एक न्यूनगंड मनात असतो. ते बाळगल्यामुळे आपल्याला आपण कसे आहोत ते जगाला दाखवताच येत नाही. त्याच्यामुळे सकारात्मक राहायला हवं. ज्यावेळी आपण राज्यस्तरीय किंवा तुम्ही भारताच्या लेव्हलवर इतर लोकांशी मिक्सअप होता त्यावेळेस तुम्हाला कळतं की तुम्ही किती पाण्यात आहात. आणि त्यात ज्यावेळी आपल्याला समजतं की आपल्याला हे येत नाही तर त्यावेळी एक वेगळा न्यूनगंड न बनवता आपण सकारात्मक राहून त्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करायला हवा. तसं केलं, तेवढं सकारात्मकपणे पाहिलं तरच तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता. माझ्या शिकण्याच्या आवडीतूनच मी गिटार शिकलो, गिटारकडे आकर्षित झालो. लहानपणी जेव्हा सुनील गांगुलीची गिटार रेडिओवर ऐकली होती त्यावेळेस मी खूप अक्षरशः वेडा झालो होतो आणि ते केव्हा एकदा मला तशी गिटार पाहायला मिळेल, वाजवायला मिळेल याचं मी मनाशीच अशी वेगवेगळी स्वप्न पाहत होतो मनातच. आणि नंतर मला तशी संधी उपलब्ध झाली. आमच्या कॉलेजमध्ये ते शिवाजी भोसले म्हणून एक प्रख्यात गिटार वादक होते, त्यांच्याकडून मी गिटार शिकलो. तसंच गायन वगैरे अशा सगळ्या गोष्टी शिकलो. परंतु म्हणून त्यावरून असं वाटतं की तुम्हाला व्यक्तिमत्व विकास करण्याकरता तुम्ही स्वतःसुद्धा असा काहीतरी छंद बाळगायला पाहिजे. असा छंद बाळगला तर पुढे चालून तुम्हाला अल्झायमर पण होणार नाही. परंतु छंद बाळगताना सुद्धा तो अति नको. मी जसं प्रमाण कविता सांगितली, आता ज्या 4 ओळी वाचणार आहे मी त्या प्रमाणाबद्दलच आहेत, पण त्या कवीच्या नाहीत. ह्या 4 ओळी माझ्या आहेत. मी गायन वादन हे जवळून पाहिल्यामुळे ह्या 4 ओळी मला सुचल्या तर मी आपल्या सगळ्यांकरता त्या म्हणून दाखवतो की यात सुद्धा सुवर्णमध्य साधायला पाहिजे. तर त्या ओळी अशा आहेत की अति गायने जना होई त्रास, अति गायने जना होई त्रास, कलेवीण जगणे बुद्धीचा ऱ्हास. कोणती तरी कला तुमच्याकडे हवी, नाहीतर बुद्धीचा ऱ्हास होईल. अति गायने जना होई त्रास, कलेवीण जगणे बुद्धीचा ऱ्हास. काळ वेळ ओळखून हळू गात जावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर असा छंद तुम्ही बाळगायला हवा. त्यानंतर मग गिटारचा मी रियाज करत करत मला सांगायला आनंद होतो की शेवटी वेरूळ महोत्सवात मला वादनाची संधी मिळाली आणि मला असं वाटतं की जो छंद मी उरी बाळगला होता त्याच्यात एका कोणत्या तरी पायरीपर्यंत जाऊन पोचलो. तसंच चित्रकलेबद्दल मी मिलिटरी हॉस्पिटल गयामध्ये असताना एका पेशंटची आकृती मी काढली होती, लिव्हर स्प्लीन वगैरे, आणि त्याला ते खूप आवडले. तो म्हणे तुम्ही चित्र काढू शकता. तो स्वतः चित्रकार होता आणि त्याने मला चित्रकला शिकवली. याचप्रमाणे लेखन वगैरे अशा ज्या काही नवीन गोष्टी आहेत त्या सगळ्या मी शिकलो. यात ह्या शिकण्यांमध्ये मी सर्वात जास्त शिकलो ते माझ्या मित्रांकडून, ते सुद्धा त्यांच्या न कळत.
कुणाकडून अभ्यास शिकलो, कुणाकडून ॲनालिसिस कसं करायचं ते शिकलो. अशा विविध गोष्टी आपण एकमेकांकडून शिकत असतो. तर तो शिकण्याचा प्रवास माझा चालूच आहे. मित्रांनो, शेवटी मला व्यक्तिमत्वाबद्दल एकच गोष्ट सांगावीशी वाटते की एखाद्याचं व्यक्तिमत्व आपण जेव्हा पाहत असतो, तो व्यक्ती म्हणून कसा आहे असं जेव्हा पाहत असतो, त्यावेळेस जी कधीच कुठे जिचं चर्चा होत नाही असा एक गुण मला सांगावासा वाटतो. आणि माझ्या लेखी व्यक्तिमत्वातला तो सर्वात मोठा पैलू आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीची आपल्या कुटुंबाप्रती किंवा आपलं कौटुंबिक कर्तव्य, आपल्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींकरता आपलं काय कर्तव्य आहे हे जो व्यक्ती ओळखत नाही त्याच्या व्यक्तिमत्वाला मी एवढासा सुद्धा मान देत नाही. प्रत्येक व्यक्तीने आपलं कौटुंबिक कर्तव्य पार पाडायला पाहिजे. एखादा म्हणजे व्यावहारिक आयुष्यात एखादा खूपच यशस्वी व्यक्ती आहे, आजकाल आपण यशस्वी म्हणजे पैशाच्या बाबतीतच समजतो, तर व्यावहारिक आयुष्यातला एखादा खूप यशस्वी पुरुष आपल्या पत्नीला जर तुच्छतेने वागवत असेल तर त्या व्यक्तीत काय अर्थ आहे? एखादी अशीच उच्च शिक्षित स्त्री आपल्या सासू सासऱ्यांचा मानसिक छळ करत असेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? त्यामुळे आपले जे कौटुंबिक कर्तव्य आहेत, आई वडिलांचा मान, सासू सासऱ्यांचा मान, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलं आहे ते कशातही मोजता येत नाही आणि आपण त्यांच्याशी कसं वागतो. अगदी पोटाला चिमटा घेऊन आईवडील एखाद्या मुलाला परदेशात पाठवतात आणि इकडे त्या वडिलांना वृद्धाश्रमात राहायची वेळ येते. हे किती वाईट गोष्टी. एक छोटीशीच गोष्ट सांगतो. एक नवरा बायको, मुलगा आणि आई असे चौघांचं कुटुंब, आणि एका संध्याकाळी आईवडील आणि मुलगा बाहेर निघतात. तर ते कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला जात असतात. तर तो मुलगा आईला म्हणतो, मम्मा हम दादी को ले चलेंगे उधर. मम्मा म्हणते नहीं, वो इधर आज मंदिर में लंगर है, उधर जाएंगे वो. त्या लहान मुलाला वाईट वाटतं. तो पुढे गेल्यावर तो आईला म्हणतो, मम्मा मैं जब बड़ा हूँगा तब मैं अब मेरा घर जो है वो मंदिर के पास ही बनाऊंगा. क्यों बेटे? क्योंकि फिर तुझे मंदिर ज़्यादा दूर नहीं पड़ेगा. त्यावेळेस तिला कळतं की काय मुलांना ते समजतं. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी असतात की आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागतं. मला याबाबतीत एक आणखी गोष्ट सांगावीशी वाटते की मी एकदा पुण्याला गेलो होतो. पुण्याला गेल्यावर एका संघटनेचे मोठे मोठे पोस्टर्स रिक्षांच्या मागे होते आणि मला ते पोस्टर एवढं आवडलं की त्यावर लिहिलेलं होतं, एक म्हातारा माणूस दाखवला, खूप वृद्ध, आणि त्याला हात धरून एक छोटा मुलगा नेतोय आणि त्याखाली लिहिलं होतं की आमच्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पनाच नाही. ते वाक्य मला इतकं भिडलं. आणि ज्यावेळेस मग मी एखाद्या माणसाला ज्याची मुलं परदेशात आहेत किंवा इथे आहेत तरी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आजकाल तर एकाच बिल्डिंगमध्ये आईवडील वरती राहतात आणि मुलं खाली राहतात. हे पाहिलं तर मनाला खूप क्लेश होतो. त्यामुळे ज्यावेळेस ते वाचलं मी की वृद्धाश्रम ही संकल्पनाच आमच्यात नाही, ते मला खूप भिडलं. आणि त्या अँगलने मी जेव्हा पाहतो तर त्यावेळेस असे जे आईवडिलांकडे लक्ष देत नाहीत, सासू सासऱ्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा व्यक्तिमत्वाला मी शून्य व्यक्तिमत्व समजतो. माझ्याकडे एक पेशंट आली होती. ती ज्या एका वृद्ध स्त्रीला घेऊन आली होती. तिचा आजार मी सांगितल्यावर ती खूप रडू लागली. शेवटी मी विचारलं की तुमची आई आहेत का? नाही म्हणे, माझी सासू आहे. सासू करता रडणारी अशी दुर्मिळ बाई पाहून मला खरंच असं गदगदून आलं. मला आठवतं, म्हणजे माहीत आहे, माझी एक क्लासमेट आहे, तिने आई वडिलांनी इतकंच सासू सासऱ्यांकरता इतकं केलं आहे तर मला अक्षरशः
साष्टांग दंडवत घालावं असं वाटतं अशा स्त्रियांना. माझ्या मते यांचं व्यक्तिमत्व हे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि ती माझी क्लासमेट ही सर्वश्रेष्ठ स्त्री आहे जी आपल्या समाजाला दाखवून देते की खरं व्यक्तिमत्व कसं असावं. मित्रमैत्रिणींनो, मी आपला जास्त वेळ घेत नाही. माझ्या मनात व्यक्तिमत्व विकासाबद्दल ज्या काही गोष्टी होत्या त्या मी सांगितल्यात. आपल्याला पटल्या असतील तर छानच, नसेल पटल्या तरी ती माझी मतं होती. परत एकदा IMA औरंगाबाद आणि मिशन पिंक हेल्थ, डॉक्टर उज्ज्वला झंवर मॅडम, डॉक्टर रश्मी बोरीकर या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि धन्यवाद. मला जे खरं अभिप्रेत होतं आणि डॉक्टर कडेठाणकरांकडनं अपेक्षित होतं ते त्यांनी इतकं सुंदररित्या उदाहरणासहित कवितेसहित आपल्याला समजावून सांगितलं आहे. आणि जे आपल्या डोळ्यासमोर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस आणि तिची प्रोफेशनॅलिझम, तर तसं न होता खरंच माणसाने चांगलं माणूस कसं घडावं हे जे त्यांनी सांगितलं त्याबद्दल मी डॉक्टर कडेठाणकरांचे खूप खूप आभारी आहे. आणि मला अगदी माहिती होतं की असा सुंदर मेसेज, सुंदर मार्गदर्शन ते करू शकणार आहेत आणि त्यांनी आपल्या मिशन पिंक हेल्थसाठी एवढा वेळ काढला आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आता पुढील आभार प्रदर्शनाचं काम डॉक्टर रश्मी बोरीकर यांच्याकडे. आत्तापर्यंत मिशन पिंक हेल्थ आत्तापर्यंत व्यक्तिमत्व विकासाचे पैसे देऊन क्लासेस पालक मुलांना लावतात, पण आज एका कलावंत मनाच्या डॉक्टरनी जे आपल्याशी संवाद साधलेला आहे त्याच्यामुळे व्यक्तिमत्वाची एक वेगळी व्याख्या आणि व्यक्तिमत्वाचं एक वेगळं परिमाण आपल्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे. तन, मन आणि धन हे 3 शब्द आपण इतके रुटीनली वापरतो, पण या सगळ्यांचा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कशा प्रकारे आविर्भाव असू शकतो याची अतिशय एक सुरेख मांडणी, त्याच्यातली अंतर्गत जोडणी करत त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यांचं भाषण ऐकत असताना मला सारखी बाबा आमटेंची आठवण येत होती. बाबा आमटे असं म्हणायचे, अशी स्वप्न बघा जी तुम्हाला झोपू देणार नाहीत आणि स्वप्न अशी बघा ज्याचा जागेपणा तुम्ही पिच्छा करू शकाल. अशी स्वप्न बघत असताना माणसाला माणूस म्हणून आदर, प्रेम आणि विश्वास द्यायला जर आपण शिकलो तर मला असं वाटतं व्यक्तिमत्व विकासासाठी फार वेगळं काही करायची गरज पडणार नाही, असं डॉक्टरांच्या बोलण्यातला आजचा सार आहे. आजचा कार्यक्रम आपण सर्वांनी ऑनलाईन बघितला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, कारण तुमच्या उपस्थितीशिवाय आमच्या कार्यक्रमाला शोभा नाही. हा कार्यक्रम करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले त्याबद्दल IMAचे प्रेसिडेंट डॉक्टर रंजलकर सर, सेक्रेटरी डॉक्टर गाडे सर, आमच्या स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टर अर्चना भांडेकर मॅडम आणि मिशन पिंक हेल्थच्या डॉक्टर झवर मॅडम आणि मयुरा काळे मॅडम या सगळ्यांचे आभार. आणि ज्यांच्याशिवाय आम्ही हे कार्यक्रम करू शकत नाही असे IMAचे आमचे सर्व टेक्नोसॅव्ही कर्मचारी, यांच्यामुळेच आम्ही हे कार्यक्रम IMAच्या थ्रू अतिशय योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि डॉक्टर कडेठाणकर सर, तुमचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहू इच्छितो आणि पुढेही तुम्ही वेळप्रसंगी आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षित राहतो. धन्यवाद. मी आता सगळ्यात शेवटी डॉक्टर रश्मी बोरीकर यांचे आभार मानते आणि तिने ऐनवेळी मला येऊन जी साथ दिली. आणि बघा, ही याला म्हणतात चांगली पर्सनॅलिटी, की लगेच त्याच्याशी जुळवून घेणं, कार्यक्रमाचं इंट्रोडक्शन करणं, आभार प्रदर्शन करणं, की जसं काही तिला सगळं पहिलेच माहिती होतं. आणि हा जो गुण असतो ना मनुष्यात, तो त्याला जपावत लागतो आणि तो आपोआपच तुम्ही जसं चांगलं माणूस बनतात तसं तो होत जातो आणि फुलत जातो. तर आम्ही सगळे श्रोत्यांचे आभारी आहोत आणि असंच तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत जा. आणि ह्याची लिंक ही कायम याच्यावर दाखवलेली आहे, यूट्यूबवर आणि फेसबुकवर लाईव्हवर. तुम्ही नंतरही हा कार्यक्रम रेकॉर्डेड
परत बघू शकतात आणि ज्यांनी बघितलं नसेल तो त्यांनी परत बघावा आणि आपल्या त्याचा फायदा करून घ्यावा.